काय करावं काय करावं. त्यावेळेला संपाती घोळत होता. संपातीनं सांगितलंय, अरे का मरणाच्या दारात बसला तुम्ही, का मरण्याकरता तयार झाले मला सांगा तरी. त्यावेळेला हनुमानजीनं सांगितलं, हे बघा आमची प्रभूची सीता माता कुठंतरी हरपलेली आहे आणि तिचा शोध करण्याकरता आम्ही आलो, ती सापडायला तयार नाहीये. संपातीनं सांगितलं, तुमची सीता ती बघा त्या लंकेमध्ये अशोकवनामध्ये आहे म्हटले. त्या मला इथून दिसते पण काय करू मला जाता येत नाहीये. हा पत्ता लागल्यानंतर हनुमानजीनं विचार केला की आपण ते शोध लावण्याकरता जायला पाहिजे. पण कोण जाणार आहे. अनेक वानर बराबर होते. आपली आपली बलशक्ती सांगू लागलेले. कोणी म्हणतं मी अर्ध्यात जाईन, कोणी म्हणतं मी तिथं जाईन पण परत येणार नाहीये. एक आपली आपली शक्ती सांगायला लागलेले. जामवंत म्हणायला लागले, मी गेलो असतो जाऊन येतो पण आता वृद्ध काळ झालेला आहे, कदाचित जरा मधी जरा पडलो तर मला येता येणार, असे आपली शक्ती सांगायला लागले. पण हनुमानजीनं विचार केला, मी जाणारही आणि शोध घेऊन परत येण्याची माझी शक्ती आहे. म्हणून करोनी उड्डाण केले लंकेचे शोधून. लंका ही कान्या कोपऱ्यामध्ये सीतामातेचा शोध करून हनुमानजी परत आले. करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन. म्हणून हे हनुमानजी तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. पुन्हा लंकेमध्ये जाऊन नुसते परत आले नाही, नुसतं शोध घेऊन आले नाही, तर लंका पूर्ण जाळून आणि त्या राजा रावणाच्या दाढ्या मिशा जाळून परत आलेले. शेवटच्या हनुमानजीला धन्यता कोणाला दिल्या जाते, जे कार्य कोणाकडून न होणार, कोणाकडून कार्य न घडणार, ते कार्य जर एखाद्या माणसानं केलं तर माणसं काय करतात, त्याला धन्यता देतात, धन्यता देतात. तसं एवढा मोठा समुद्र उल्लंघन करून जाणं, सीतामातेचा शोध लावणं आणि त्या राजा रावणाची दाढी मिशा जाळून परत येणं, हे कार्य कोणाच्यानं होत नाहीये. म्हणून तुकोबारा म्हणतात, हे कार्य फक्त हनुमानजीनं केलेले आहे. म्हणून जाळलेले लंका धन्य धन्य म्हणे तुका. जे कार्य न होणार ते केलं की त्याला धन्यता व्यवहारात सुद्धा आपले लोक देतात. हो धन्य आहे त्याची. अहो हे काम कोणाच्यानंच होत नव्हते पण यांनी केलंय बरं का, खूप कष्टाने केलं. धन्य आहे धन्य म्हणून धन्यता दिल्या जाते. म्हणून तुकोबारा म्हणतात, हे हनुमानजीला धन्यता देत आहेत. म्हणून धन्य धन्य तुका म्हणे तुका जाळलेली लंका. धन्य धन्य म्हणे तुका तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. धावत्या वेळा म्हणजे अभंगाचा सरळ भावाचा आपल्या समोर प्रतिपादन केला. विठोबा